स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत। आधी मुंबई पोलिसांकडून समन्स आणि आता दहशतवादी संघटनांकडून फंडिंग घेतल्याचा आरोप। शिवसेना नेते राहुल कणाल यांनी कुणाल कामरावर गंभीर आरोप करत कामराच्या यूट्यूब चॅनलला दहशतवादी संघटनांकडून फंडिंग केले जात असल्याचं म्हटलं आहे। संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची मोडतोड काँग्रेसच्या राजवटीत झाली असे परखड प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलं आहे। चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारताचे संविधान कुणीही बदलू शकणार नाही, त्यामुळे संविधानाला कोणताही धोका नाही असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे। भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी कार्यकाळ या विषयावर विधिमंडळात 2 दिवस झालेल्या चर्चेच्या समारोपाच्या भाषणात फडणवीस यांनी असं म्हटलं आहे। तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी सीमांकन विषयावर जोरदार विरोध दर्शवला होता। तसेच छोट्या छोट्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक आयोजित केली होती। या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि कर्नाटकमधील मुख्यमंत्री सिद्धरामय्या हजर राहिले नाहीत। त्यामुळे स्टॅलिन यांची विरोधाची धार काहीशी बोथट झाली। तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी सरकारी शाळांमध्ये हिंदी शिकवण्यास बंदी घातली आहे, तर द्रमुक खासदारांनी भारतातील सर्वात जुनी भाषा असलेल्या संस्कृतवर अपमानजनक विधाने केली आहेत। परंतु स्टॅलिन सरकारने उर्दू भाषेला मात्र कवटाळले आहे। परंतु द्रमुक सरकारची भूमिका विसंगत असल्याचे दिसून येते, कारण ते द्रमुक नेत्यांशी संलग्न असलेल्या खाजगी शाळांमध्ये हिंदी शिकवण्याची परवानगी देत आहेत। 2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर महायुती सरकारने त्र्यंबकेश्वर मंदिराला अ दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय। जानेवारी महिन्यात विभागीय आयुक्तांनी याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता, त्यास नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधील सहकार्याद्वारे त्र्यंबकेश्वरमधील विकास उपक्रमांना गती मिळणार आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 27 मार्च रोजी लंडनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या केलॉग कॉलेजमध्ये भाषण दिले। त्यांच्या भाषणादरम्यान काही विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला। यावेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली। तसेच ममता बॅनर्जी यांच्या समोर अनेक मुद्दे उपस्थित करत आरजी कॉलेज प्रकरणात संबंधित देखील तिखट प्रश्नांचा मारा केला। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या महाविद्यालयात सामाजिक मुद्द्यांवर बोलण्यासाठी बोलवण्यात आलं होतं। उत्तर प्रदेश पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतलाय। रस्त्यावर नमाज पडल्यास थेट पासपोर्ट रद्द केला जाईल असा इशारा मिरज पोलिसांनी दिला आहे। कोणताही व्यक्ती रस्त्यावर नमाज पडताना आढळल्यास त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल, तसंच त्या व्यक्तीचा पासपोर्ट आणि परवाना रद्द केला जाऊ शकतो असं पोलिसांकडून सांगण्यात आले। मुस्लिम समाजाने ईदच्या काळात रस्त्यावर नमाज पढण्यासाठी बसू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। 28 मार्च रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढीला मंजुरी मिळाली आहे। आता महागाई भत्ता 53% वरून 55% झाला आहे। याचा फायदा कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होणार असून त्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये वाढ होईल। याआधी जुलै 2024 मध्ये महागाई भत्ता 50 वरून 53% करण्यात आला होता। आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे। दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टात याबाबतचा अहवाल पोलिसांनी सादर केला आहे। याबाबतची सुनावणी आता 18 एप्रिलला होणार आहे। सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी केजरीवाल यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती। 2019 मध्ये न्यायालयासमोर दाखल केलेल्या तक्रारीत केजरीवाल, आपचे माजी आमदार गुलाब सिंह आणि द्वारका नगरसेवक नितिका शर्मा यांनी परिसरातील विविध ठिकाणी मोठे होर्डिंग्स लावून सार्वजनिक पैशाचा जाणून बुजून गैरवापर केल्याचा आरोप आहे। भारताच्या शेजारील देश म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। नॅशनल सिम्बॉलॉजी सेंटरनुसार म्यानमारमध्ये 7.2% रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे। या भूकंपाचे धक्के दिल्ली NCR पर्यंत जाणवले आहेत। भूकंपानंतर झालेल्या नुकसानीबाबत म्यानमारकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडीसोबत। पाहत रहा वृत्तम मराठी।